नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2023च्या दृष्टीने जे काही या नोव्हेंबर महिन्यातील 1 ते 20 तारखेपर्यंत जे काही चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत ते टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंट होते की चालू घडामोडीवर आधारित 1 ते 20 किंवा मंथली तुम्ही चालू घडामोडीचे सिरीज चालू करा। त्या सर्व विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार आजचा हा सराव सिरीज जेणेकरून चालू घडामोडी 2023 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या तारखेपर्यंतच्या ज्या काही चालू घडामोडीवर आधारित टॉप प्रश्न होते त्या टॉप प्रश्नांचा आढावा आजच्या या सराव संचामध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता चालू घडामोडी 2023 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहे। पहिला प्रश्न आहे बघा आजचा आपला, जगातील पहिल्या रोबोट सीईओचे नाव काय आहे? तर बघा काय आहे जगातील पहिल्या रोबोट सीईओचे नाव? MIKA म्हणजे मिका हे नाव आहे। पुढचा प्रश्न, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ रिजनल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिकची 33वी परिषद कोणत्या शहरात सुरू झाली? बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये घेण्यात आलेले आहे। बघा नवी दिल्ली या ठिकाणी म्हणजे या शहरामध्ये सुरू झाली आहे। पुढचा प्रश्न, चिकनगुनियांसाठी मंजूर झालेल्या पहिल्या लसीचे नाव काय आहे? तर बघा काय आहे चिकनगुनियासाठी मंजूर झालेल्या पहिल्या लसीचे नाव? IXCHIQ हे नाव आहे। पुढचा प्रश्न, पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी करण्यासाठी कोणत्या राज्याला भेट दिली आहे? बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, एकदा व्हिडिओला लाईक करा। बघा पंतप्रधान मोदींनी दिवाळी साजरी करण्यासाठी कोणत्या राज्याला भेट दिलेली आहे? हिमाचल प्रदेश या ठिकाणी भेट दिली आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाचा नुकताच ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वीरेंद्र सेहवाग यांची या भारतीय खेळाडूचा नुकताच ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? असेही प्रश्न तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कधी साजरा करतात आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस? 16 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, हॉट बलून प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे हॉट बलून प्रकल्प? हरियाणा या राज्याने सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न, पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडे नवीन बेट मिळाले आहे? असेही प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपान या देशाला अलीकडे नवीन बेट मिळाले आहे। पुढचा प्रश्न पहा, ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ITBPचे नवीन महासंचालक म्हणून? अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, वन लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने। बघा पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामधील 15हून अधिक उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक टंक देण्यात आला? तर बघा उत्तराखंड या राज्यामधील 15हून अधिक उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक टंक देण्यात आला। पुढचा प्रश्न, 14 तासात 800 भूकंपानंतर कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली? तर बघा कोणत्या देशाने जाहीर केलेली आहे आणीबाणी 14 तासात 800 भूकंपानंतर? आइसलँड या देशाने ही आणीबाणी जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न, 22 लाखाहून अधिक दिव्याने सरयू नदीचा किनारा उजळला आहे, तर ही सरयू नदी कोणत्या राज्यात येते? बघा कशा पद्धतीचे प्रश्न सिलेक्टेड क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहोत। बघा उत्तर प्रदेश या नदी म्हणजे या राज्यामध्ये सरयू ही नदी आहे। पुढचा प्रश्न,
जागतिक निमोनिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या 1 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान महत्त्वाचे दिवसावर आधारित देखील आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहोत, जेणेकरून जीके मध्ये तुमच्या भर पडावा या दृष्टीने हा प्रयत्न आहे. बघा 12 नोव्हेंबर या दिवशी जागतिक निमोनिया दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाने एपिफायटिक वनस्पती लायोसी ओनोटसची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये शोधलेली आहे. पुढचा प्रश्न, पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे पहिली इंडस एक्स गुंतवणूकदाराची बैठक? नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली आहे. पुढचा प्रश्न बघा, अबंडन्स इन मिलेटस गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकित झाले आहे. हे गाणे कुणी लिहिले आहे? बघा कोणतं गाणं आहे? बघा प्रामुख्याने अबंडन्स इन मिलेट्स गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नरेंद्र मोदी यांनी हे गाणे लिहिले आहे. पुढचा प्रश्न, इराणमधून सुरक्षितपणे परत आणलेल्या भारतीय जहाजांचे नाव काय आहे? तर बघा काय आहे इराणमध्ये सुरक्षितपणे परत आणलेल्या भारतीय जहाजांचे नाव? ॲडव्हेंटेज स्वीट हे नाव आहे. पुढचा प्रश्न बघा, दरवर्षी बिरसा मुंडा जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? असेही प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा 15 नोव्हेंबर या दिवशी बिरसा मुंडा जयंती ही साजरी करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे? तर बघा आपलं जो महाराष्ट्र राज्य आहे तो पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत हे राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पूर्वेकडील ताफ्यांचे कमांडर म्हणून नियुक्त केले गेले? तर बघा रियर ॲडमिरल राजेश धनकर या व्यक्तीला पूर्वेकडील ताफ्यांचे कमांडर म्हणून नियुक्त केले गेले आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेली परनीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? परनीत कौर ही धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? डेन्मार्क या ठिकाणी हे परिषद आयोजित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठित चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर बघा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे हे प्रतिष्ठित चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार? सोमदत्त सिंग यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य असेल? तर बघा कोणतं राज्य असेल जे की राज्य समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य? उत्तराखंड हे राज्य असेल. पुढचा प्रश्न पहा, अलीगडचे नवे नाव टिंबटिंब म्हणून बदलण्याचा प्रस्ताव अलीगड महापालिकेने एकमताने मंजूर केला आहे. तर बघा कोणतं नाव देण्याचा मंजूर केलेला आहे अलीगडचे नवे नाव म्हणून? हरिगड हे म्हणून बदलण्याचा प्रस्ताव अलीगड महापालिकेने एकमताने मंजूर केला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून? हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत राय यांचे वयाच्या टिंबटिंबाव्या वर्षी निधन झालेले आहे. तर बघा कधी झालेलं आहे? 75व्या वर्षी हे निधन झालेलं आहे. तर बघा सहारा समूहाचे संस्थापक कोण आहेत? बघा सुब्रत राय आणि ओबेराय ग्रुपचे अध्यक्ष कोण आहेत? बघा पृथ्वीराज सिंग ओबेराय हे आहेत. पुढचा प्रश्न, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा
2023 मध्ये ऊर्जा मंत्रालयाने उभारलेल्या पॉवर पॅव्हेलियनचे उद्घाटन कुणी केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी केलेलं आहे ऊर्जा मंत्रालयाने उभारलेल्या पॉवर पॅव्हेलियनचे उद्घाटन? RK सिंग यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम बोर्डाचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम बोर्डाचे सल्लागार म्हणून अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, वॅक्लाव हॅवेल सेंटरचा पहिला लाईफ टाईम डिस्टर्निंग द पीस अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर बघा सलमान रशिदी यांना हे अवॉर्ड मिळाला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूने एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक केले आहे? तर बघा KL राहुल या भारतीय खेळाडूने एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक केले आहे. पुढचा प्रश्न पहा, मित्र शक्ती 2023 कोणत्या देशादरम्यान आहे जो औध पुणे येथे सुरू झाला आहे? तर बघा भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान मित्र शक्ती 2023 जो औध पुणे येथे सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, 800 हा कोणत्या क्रिकेटपटूचा बायोपिक आहे? तर बघा मुथय्या मुरलीधरन या क्रिकेटपटूचा बायोपिक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक शौचालय दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता भारताचा शेजारी 7 जानेवारी 2024 रोजी 12व्या संसदीय निवडणुका घेणार आहे? तर बघा बांगलादेश म्हणजे आपल्या बांगलादेश भारताच्या शेजारी 7 जानेवारी 2024 रोजी 12व्या संसदीय निवडणुका घेणार आहे. पुढचा प्रश्न, आशियाई खेळ 2026 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर बघा कोठे करण्यात आलेलं आहे याचे आयोजन, जे की आशियाई खेळ 2026 चे जपान या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोणत्या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा हरियाणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, भारतीय रेल्वेचा एक स्टेशन एक उत्पादन उपक्रम आता किती स्थानकावर कार्यरत झालेला आहे? तर बघा 1037 इतक्या स्थानकावरती हे कार्यरत झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाची S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या नावाने ओळखली जाईल? तर बघा सुदर्शन या नावाने ओळखली जाईल. पुढचा प्रश्न, 50 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण ठरलेला आहे जगातील पहिला फलंदाज? विराट कोहली हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, एअरगन आत्मसमर्पण अभियान खालीलपैकी कोणत्या ईशान्य राज्याशी संबंधित आहे? तर बघा कोणत्या ईशान्य राज्याशी संबंधित आहे एअरगन आत्मसमर्पण अभियान? अरुणाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, सदर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे? हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, PMPVTG मिशन कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेली मिशन आहे? तर बघा आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PMPVTG मिशन यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आलेली मिशन आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पत्रकार दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे राष्ट्रीय पत्रकार दिवस? 16 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सी गार्डियन 3 कोणत्या 2 देशांतर्गतचा सराव आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या 2 देशांतर्गतचा सराव आहे सी गार्डियन 3? चीन आणि पाकिस्तान या 2 देशांतर्गतचा सराव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने शून्य भूक मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा मोहीम सुरू केली आहे?
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्याने शून्य भूक मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा मोहीम सुरू केलेला आहे? मेघालय या राज्याने सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताला इग्ला-एस हँडहेल्ड अँटी एअरक्राफ्ट मिसाईल पुरवण्यासाठी करार केला आहे? तर बघा रशियाने करार केला आहे. पुढचा प्रश्न, 2023 ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक शेवटचा सामना कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा आपल्या भारत या देशामध्ये हे सामना आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात झाली? तर बघा कोणत्या देशामध्ये झालेली आहे 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक? इंडोनेशिया या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वसमावेशकता निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर बघा किती आहे आपल्या सर्वसमावेशकता निर्देशांकात आपल्या भारताचा क्रमांक 117 इतका आहे. पुढचा प्रश्न पहा, लता मंगेशकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे लता मंगेशकर पुरस्कार 2023 या पुरस्काराने? सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, बँकॉकमध्ये आयोजित आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2023 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर बघा एकूण 7 इतकी पदके ही जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने सर्वसमावेशक डिजिटल जाहिरात धोरण 2023 मंजूर केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्वसमावेशक डिजिटल जाहिरात धोरण 2023 हे मंजूर केले आहे. पुढचा प्रश्न, बिहार आरक्षण विधेयक बिहारने टिंब कोटा वाढवून एससी मर्यादा ओलांडली आहे. तर बघा किती कोटा वाढवून एससी मर्यादा ओलांडली आहे? बिहार आरक्षण विधेयक बिहारने 75% कोटा वाढवून एससी मर्यादा ओलांडली आहे. पुढचा प्रश्न पहा, सॅमसंगच्या जनरेटिव्ह AI मॉडेलचे नाव काय आहे? तर बघा काय आहे सॅमसंगच्या जनरेटिव्ह AI मॉडेलचे नाव? सॅमसंग गॅस हे नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत वैद्यकीय उत्पादन नियमनावर संयुक्तपणे सहकार्य करण्यासाठी करार केला आहे? तर बघा नेदरलँड्स या देशासोबत वैद्यकीय उत्पादन नियमनावर संयुक्तपणे सहकार्य करण्यासाठी करार केला आहे. पुढचा प्रश्न, ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर बघा कोण ठरलेली आहे ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला? डायना एडोलॉजी ही क्रिकेटपटू ठरली आहे. पुढचा प्रश्न, नुकताच गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूंचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा कोणाला मिळालेला आहे नुकताच गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूंचा पुरस्कार? श्रीहरी नटराज याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर बघा गुजरात या राज्यामध्ये आपल्या भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा ही सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने पहिला बिली जीन किंग कप 2023 जिंकला आहे? तर बघा कॅनडा या देशाने पहिला बिली जीन किंग कप 2023 हे जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतीच जगातील सर्वात उंच माउंटन बाईक रेस मॉन्डुरो 3.0 हे कुठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, पश्चिम रेल्वे झोनमधील पहिले रेल्वे कोच रेस्टॉरंट ट्रक साईड तडका कोठे सुरू करण्यात आले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या सराव प्रश्न संचामध्ये घेण्यात आलेला आहे. गुजरात या ठिकाणी पश्चिम रेल्वे झोनमधील पहिले रेल्वे कोच रेस्टॉरंट ट्रक साईड तडका हे उभारण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारत ओपेक एनर्जी डायलॉगची 6वी उच्चस्तरीय बैठक कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ठिकाणी झालेली आहे भारत ओपेक एनर्जी डायलॉगची 6वी उच्चस्तरीय बैठक? व्हिएन्ना या ठिकाणी ही बैठक झाली आहे. पुढचा प्रश्न,
66वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे? तर बघा कोण बनलेला आहे 66वा महाराष्ट्र केसरी? सिकंदर शेख हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, FIH जागतिक क्रमवारी भारतीय महिला हॉकी संघाचा क्रमांक काय आहे? तर बघा काय आहे FIH जागतिक क्रमवारीत भारतीय महिला हॉकी संघांचा क्रमांक 6वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न पहा, सुलतान ऑफ जोहर कप 2023 मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते पदक जिंकलेले आहे आपल्या भारतीय हॉकी संघाने? सुलतान ऑफ जोहर कप 2023 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटकच्या 19व्या कलाकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? कर्नाटकच्या 19व्या कलाकार पुरस्काराने ॲपलानी नारिस डिसोजा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते राज्य सरकार राज्यात गायगणना करणार आहे? असेही प्रश्न तुम्हाला येत्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कोणते राज्य सरकार कोणत्या राज्यामध्ये गायगणना करणार आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये गायगणना करणार आहे. पुढचा प्रश्न, कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिल्या AI सोल्युशनचे नाव काय आहे? तर बघा काय आहे नाव? ॲग्रिकल्चर 24/7 हे नाव आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक अहवाल 2022 नुसार कोणत्या देशाने सर्वाधिक पेटंटसाठी अर्ज केले आहेत? तर बघा चीन या देशाने सर्वाधिक पेटंटसाठी अर्ज केले आहेत. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आहे या प्रश्नाचं उत्तर 11 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, 16.1 दशलक्ष टन मालांची हाताळणी करणारे टिंबटिंब हे भारतातील पहिले बंदर बनवले आहे, जे भारतातील कोणत्याही बंदरातील आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे? तर बघा कोणतं आहे? मुद्रा बंदर हे आहे. पुढचा प्रश्न, भारताचे 37वे राष्ट्रीय खेळ यामध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आलेलं आहे? असेही प्रश्न तुम्हाला येत्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा 37वे राष्ट्रीय खेळ यामध्ये अव्वल स्थानी असणारे राज्य कोणतं आहे? बघा आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे. पुढचा प्रश्न पहा, ICCने जाहीर केलेल्या पुरुषांच्या ODI खेळाडू क्रमवारीतील फलंदाजी प्रकारात पहिला खेळाडू कोण आलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण आलेला आहे पहिल्या प्रकारात? पहिला खेळाडू कोण? शुभमन गिल म्हणजे शुभमन गिल हे आलेला आहे. पुढचा प्रश्न, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र प्रलय ब्लॅस्टिक क्षेपणास्त्र याची चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे ही चाचणी? ओडिसा या राज्यामध्ये घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सध्या 3ही सेवामधील महिला अधिकारी टिंबटिंब प्रसूती रजेसाठी पात्र आहेत. तर बघा 180 दिवस प्रसूती रजेसाठी पात्र आहेत. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या देशांच्या क्रीडा मंत्र्यांनी त्याचे संपूर्ण क्रिकेट बोर्ड निलंबित केले होते? बघा कोणत्या देशाच्या क्रीडा मंत्र्यांनी त्यांचे संपूर्ण क्रिकेट बोर्ड निलंबित केले होते? श्रीलंका या देशाच्या क्रीडा मंत्र्यांनी त्यांचे संपूर्ण क्रिकेट बोर्ड हे निलंबित केले होते. पुढचा प्रश्न, FIH जागतिक क्रमवारीत भारतीय महिला हॉकी संघाचा क्रमांक काय आहे? तर बघा काय आहे या संघाचा क्रमांक? 6 हे क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक निमोनिया दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केव्हा साजरा करण्यात आलेला आहे जागतिक निमोनिया दिवस? 12 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या खेळाडूने लॉन टेनिसमध्ये पॅरिस मास्टर्स विजेतेपद पटकावले आहे? तर बघा नोवाक जोकोविक या खेळाडूने लॉन टेनिसमध्ये पॅरिस मास्टर्स विजेतेपद पटकावले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने प्रतिष्ठित ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 जिंकला आहे?
तर बघा केरळ या राज्याने प्रतिष्ठित ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 हे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, नाटोने शीतयुद्ध सुरक्षा करार औपचारिकपणे स्थगित केला आहे. नाटोचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? ब्रुसेलिस या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच प्रोजेक्ट डॉल्फिन राबवण्याचा आदेश जारी केला आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये घेण्यात आलेला आहे. तमिळनाडू या राज्य सरकारने अलीकडेच प्रोजेक्ट डॉल्फिन राबवण्याचा आदेश हे जारी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच चाणक्य रक्षा संवाद 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी हे आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे पंतप्रधान शेख हसीना या जगातील सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत? तर बघा कोणत्या देशाच्या आहेत त्या महिला पंतप्रधान? बांगलादेशाच्या बनल्या आहेत. पुढचा प्रश्न, 2027-28 पर्यंत पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण अलीकडे कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? तर बघा कोणत्या राज्याने मंजूर केलेला आहे? आपल्या महाराष्ट्र या राज्याने 2027-28 पर्यंत पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण अलीकडेच या आपल्या महाराष्ट्र राज्याने मंजूर केले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अदानीच्या श्रीलंका पोर्ट टर्मिनल प्रकल्पात 553 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा केली आहे? तर बघा अमेरिका, साहजिकच आहे डॉलरमध्ये येतो, म्हणजे $1 किती 553 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा ही अमेरिका या देशाने केली आहे. पुढचा प्रश्न, जातीय आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर बघा बिहार हे राज्य जातीय आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान गेलेफू क्रोकोजार रेल्वे लिंक प्रकल्प सुरू केला जाणार आहे? तर बघा भूतान या ठिकाणी हे प्रकल्प सुरू केले जाणार आहे. पुढचा प्रश्न, GPS ॲक्लेट कोणत्या राज्यात वापरली जात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये वापरली जात आहे GPS ॲक्लेट? जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये वापरली जात आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलांची S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून ओळखली जाईल? तर बघा सुदर्शन हे ओळखली जाईल. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील रंगिया आणि मरियानी रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला आहे? तर बघा आसाम या राज्याच्या स्टेशनला हे दर्जा प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा, जागतिक दयाळूपणा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो केव्हा साजरा करण्यात येत असतो जागतिक दयाळूपणा दिवस? 13 नोव्हेंबर या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर बघा एकूण 7 पदके जिंकलेली आहेत. त्यातील 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य अशा पद्धतीने 7 पदके जिंकली आहेत. पुढचा प्रश्न, NPCIने टिंबटिंब यांची UPI सुरक्षा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. तर बघा UPI सुरक्षा दूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? NPCIने पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदल आणि कोणत्या देशांच्या नौदलादरम्यान बोंगो सागर 23 या द्विपक्षीय सरावांची 4थी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघा बांगलादेशाची ही चौथी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, ग्लोबल ट्युबरक्युलोसिस रिपोर्ट 2023 कोणत्या संस्थेने सादर केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या संस्थेने सादर केलेला आहे? WHO या संस्थेने सादर केला आहे. पुढचा प्रश्न बघा, CBIचे सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने लेटेस्ट अपडेट आहे. बघा हरिलाल समरिया यांची नियुक्ती CBIचे सहसंचालक म्हणून करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, नुकताच आशिया पॅसिफिक मानव विकास अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे?
तर बघा कोणी प्रसिद्ध केलेला आहे? नुकताच आशिया पॅसिफिक अहवाल, मानव विकास अहवाल UNDP यांनी केलेला आहे. तर बघा याचं लॉंग फॉर्म काय आहे बघा, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. याची स्थापना झालेली आहे 22 नोव्हेंबर 1965 आणि याची मुख्यालय आहे न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स आणि प्रमुख आहेत अचिम स्टेनर. माहीत असणं गरजेचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2023 ची थीम काय आहे? तर बघा काय आहे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2023 ची थीम? आयुर्वेद फॉर वन हेल्थ हे थीम आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर बघा कोणत्या देशाचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? पोर्तुगाल या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात नुकताच 10वा कलिंगा साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? तर बघा ओडिसा या राज्यामध्ये हे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे नवीन सर्वेअर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हितेश कुमार एस मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतात बालदिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा केव्हा साजरा करण्यात येत असतो भारतात बालदिवस? 14 नोव्हेंबर या दिवशी बालदिवस साजरा करण्यात येत असतो. तर बघा भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये 3 वेळेस विस्फोट झालेला क्लिओचेवास्का ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे? तर बघा रशिया या ठिकाणी हे स्थित आहे. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2023 चा महिला खेळाडूचा महिना पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बघा कोणाला मिळालेला आहे ऑक्टोबर 2023 चा महिला खेळाडूचा महिना पुरस्कार? हेली मॅथ्यूज यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा, ऑक्टोबर 2023 चा पुरुष खेळाडूंचा महिना पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर रचिन रवींद्र यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने कोणत्या कमी पल्ल्याच्या ब्लॅस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे? तर बघा पॅरालया या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने कोणत्या देशाकडून 26 राफेल सागरी जेट राफेल यम खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे? तर बघा फ्रान्स या देशाची ही प्रक्रिया सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या सुरक्षित राज्याच्या यादीत भारताचा समावेश होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर बघा ब्रिटन या देशाच्या सुरक्षित राज्याच्या यादीत आपल्या भारताचा समावेश होणार असल्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणते राज्य पदकतालिकेत अव्वल ठरले आहे? तर बघा प्रामुख्याने पदकतालिकेत अव्वल ठरलेला आहे आपलं महाराष्ट्र हे अव्वल ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, त्रिशक्ती प्रहार सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये त्रिशक्ती प्रहार सराव या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, काश्मीर बुक 3 ऑफ पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर बघा A.S. सोमेश्वर यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन 3 न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेला आहे? तर बघा सतीशचंद्र शर्मा, ऑगस्टिन जॉर्ज मसीह, संदीप मेहता या सर्वांची नियुक्ती हे सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन 3 न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पुरुषांच्या वर्ल्ड ॲथलेटिक ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या भारतीयाला निवडण्यात आला आहे? तर बघा नीरज चोप्रा या भारतीयाला पुरुषांच्या वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, AAINA पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर बघा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, सार्वत्रिक बाल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा 20 नोव्हेंबर या दिवशी सार्वत्रिक बाल दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न,
वूड मॅगझिनच्या अहवालानुसार 2025 पर्यंत भारत टिंबटिंबावा सर्वात मोठा सौर मॉड्यूल निर्माता देश बनेल। तर बघा दुसरा सर्वात मोठा सौर मॉड्यूल निर्माता देश बनेल। पुढचा प्रश्न, जागतिक प्रतिभा रँकिंग 2023 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर बघा 56वा क्रमांक हे जागतिक प्रतिभा रँकिंग 2023 मध्ये भारताचा क्रमांक हे 56वा आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा, जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळ कोणत्या देशात आयोजित केले गेले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोलंबिया या देशात जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळ या देशामध्ये म्हणजे कोलंबिया या देशात आयोजित केले गेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान चालू घडामोडीवर आधारित जे काही टॉप प्रश्न आहेत ते टॉप प्रश्नांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। परीक्षेसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।